महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे संस्थापक आणि अध्यक्ष राजसाहेब, ज्यांच्या नावाची घोषणा मी या हॉलची पायरी चढत असताना डोंबिवलीला राजसाहेब आले होते आणि त्यांनी टी व्हीवर जाहीर केलं, अधिकृतपणे अविनाश जाधवांचं नाव जाहीर केलं. म्हणजे हा किती शुभशकून होता माझ्यासाठी. ते माझे अतिशय धडाडीचे कार्यकर्ते, जनतेमधला माणूस अविनाश जाधव, माझा मानसपुत्र, माझ्या अतिशय परम मित्र, ठाण्याचे कोहिनूर रमेश पानसे, त्यांचा सुपुत्र, वेगळ्याच धाटणीचा असलेला अभिजित पानसे. आता ज्यांचं आपण भाषण ऐकलं ते गणेश ठाकूर, बाकीचे सगळे पदाधिकारी आणि माझ्या समोर बसलेले सगळे पदाधिकारी, त्यांना मी वंदन करतो. लक्षात ठेवा, का वंदन करतो? नमस्कार आपण जवळच्या मित्राला करतो आणि वंदन करतो त्यावेळी ती थोर माणसं असतात. आपण असं नाही म्हणत 15 ऑगस्टला झेंड्याला नमस्कार करायला या. तिथे झेंडा वंदन हा शब्द आहे. आणि वंदन हा शब्द नीट पहा, तुमच्या असं लक्षात येईल की वंदन या शब्दावरचा वरचा टिंब जर काढला, अनुस्वर काढला, तर काय शिल्लक राहतं? वदन. वदन म्हणजे चेहरा, वदन म्हणजे तोंड, तुंड, मुख, चर्या, मुद्रा, आनन आणि थोबाड. पण माझं असं निरीक्षण आहे की वदन या शब्दावर ज्यावेळी वर टिंब येतं त्यावेळी ते वदन झुकतं, त्याला वंदन म्हणतात. हे दोन लक्षात घ्या. आणि आज तुम्ही सगळ्यात महत्त्वाची माणसं आहात की अविनाश जाधव यांना उमेदवारी मिळाली म्हणजे त्यांना मिळणारच होती. पण आता मी अविनाशला विचारलं की हे सगळे जे बसलेले आहेत हे पदाधिकारी आहेत, जर एवढ्या संख्येने असतील तर अविनाश जाधवचा विजय आता निश्चितच झालेला आहे असं समजायला हरकत नाही. मला काय राजकारणातलं फारसं कळत नाही, पण समर्थ रामदासांची एक ओवी आहे, ती नीट ऐका. दिसैल ते दावावे, सुचैल ते सांगावे. दिसेल ते दावावे, सुचैल ते सांगावे. सुगंधित ते आदरावे, बकुळ वा प्राजक्त. लक्षात घ्या, सुगंध हा नुसता सुवास घ्यायचा नसतो, सुवासाचा आदर करायचा असतो. त्यामुळे मला सगळ्या राजकारण्यांमध्ये, सगळ्या लिडरमध्ये जर आवडत कोण असेल तर राजसाहेब आहेत. कारण एक तर धडाडी तर आहेच, अन्यायाविरुद्ध आवाज उठवणं आहे, कुणाशी मालबंधना म्हणजे मान खाली झुकणार नाही, आपल्या तत्वाशी अतिशय अटल असे आहेत. आणि त्यामुळे मनसे हे जे 9 मार्च 2006ला निर्माण झालेलं हा जो पक्ष आहे, त्या पक्षाची पहिली सभा 19 मार्चला झाली होती 2006ला. आणि त्यावेळी ते भाषण मी ऐकलेलं आहे. त्या भाषणात त्याने असं म्हटलं होतं की महाराष्ट्र धर्म वाढवावा म्हणजे काय, तर मराठी भाषा, मराठी सांस्कृतिक पर्यावरण आणि मराठी माणसाचं मन जपणं हे मनसेचं कार्य आहे, असं एक मोठं वाक्य त्याने लिहिलं होतं. आणि ते करणारे जे काही उमेदवार आहेत त्यामध्ये अविनाश हा आता खुर्चीवर बसलाय हे मला
पसंतच नाही आहे. कधीही फोन करा, कुठल्या तरी कार्यात आहे. परवा रात्री 2 वाजता कळव्याला त्या हॉस्पिटलमध्ये एका माणसाच्या पित्याला ॲडमिट करत नव्हते, तर तिथे अविनाश जाधव 2 वाजता रात्री, असा कोण राजकारणी आहे? ठाण्यामध्ये गेली 10 वर्ष एक झोपाळू आमदार होता, अजून जागृत झालेलं नाही. आता एक जागृत माणूस तरी आपण निवडून देऊया, म्हणजे ठाण्याचं भलं होईल. आणि ते का महत्त्वाचं आहे? कारण सामान्य माणसाचे प्रश्न, सामान्य माणसावर होणारा अन्याय, आताचं सगळं जे सामाजिक ताणतणाव आहेत, राजकीय अस्थिरता आहे, सांस्कृतिक पर्यावरणाचा ऱ्हास होतो आहे, अशा काळामध्ये कोणीतरी एक कर्तृत्ववान माणूस होणं महत्त्वाचं आहे. आणि तो आहे आपल्याकडे. होतं काय माहीत आहे, वाईट काय झालं की लगेच लोकांना कळतं, पण चांगल्यांचे गुण पसरावे लागतात, चांगले गुण सांगावे लागतात, प्रत्येकाच्या कानापर्यंत जाऊन सांगावे लागतात. आणि ही तुमची जबाबदारी आहे, तुमची जबाबदारी आहे. कारण त्याचं व्यक्तिमत्व मला माहिती आहे काय आहे ते. पुन्हा रामदासाची ओळी सांगतो. रामदास हे महाराष्ट्राचे पहिले शिक्षक आहेत, हातात छडी घेऊनच बसलेले आहेत. त्यांनी असं सांगितलं होतं, ठकासी व्हावे महाठक, उद्धटाशी उद्धट आणि खटनटाशी खट झाले पाहिजे. त्यामुळे आपण ज्यावेळी ह्या समाजाचं निरीक्षण करतो त्यावेळी तुमच्या लक्षात येईल. काय लक्षात येईल माहिती आहे का? तुमच्या 4 प्रकारचे मतदार आहेत, 4 प्रकारचे. जरा नीट विचार करा म्हणजे तुम्हाला कळेल. 4 प्रकारचे मतदार. आपलं सगळं मतदान हे भावनिक आहे. भारताचे सगळे मतदार हे भावनिक आहेत. भावनिकला मराठीत इमोशनल असं म्हणतात. आपलं व्होटिंग इमोशनल आहे. हे जे इमोशनल वोटिंग आहे त्याच्यामध्ये एक गट असा आहे जो पक्षाशी निष्ठावंत असतो. उमेदवार कोणी असो पक्षालाच मत देणार, असा एक गट आहे. दुसरा गट असा असतो की पक्ष कुठलाही असो, माणूस कोण आहे, माणूस कसा आहे हे महत्त्वाचं असतं. तिसरा जो गट असतो तो असा असतो की काही लक्ष्मी आल्याशिवाय सरस्वती उधळत नाही. हातात काहीतरी आलं पाहिजे, मग त्यासाठी योजना तयार होतात. सुरक्षित बहिणीऐवजी लाडकी बहीण येते. पण ज्यावेळी पैसे घेऊन मतदान करणारा एक गट आहे आणि जो 4था गट आहे तो सगळ्यात टार्गेट गट आहे. हा 4था गट काय करतो माहिती आहे? आयत्या वेळी काय तो कुणाला मतदान करेल हे कुणालाच कळत नाही, त्यालाही कळत नाही. रांगेत तो उभा असतो, डोक्यात एवढी एक निशाणी असते आणि शिक्का भलत्याच निशाणीवर होतो. असा पण एक गट आहे. या गटापासून सावध राहा, कारण बाकीचे गट दिसतात, हा 4था गट दिसत नाही. आणि तो गट जो आपण टार्गेट असतो त्याला टार्गेट करणं हे आपलं काम आहे. आणि म्हणून मी नेहमी मला असं वाटतं की अविनाश ज्यावेळी काही कार्य करतो ते कार्य लोकांपर्यंत पोचण्यासाठी काहीतरी योजना असावी, ती असलीच पाहिजे. आणि आपण हे या यंत्रावर अवलंबून राहू त्यापेक्षा वेगळं काहीतरी केलं पाहिजे. अशा त्या ह्याच्यामध्ये जाऊन प्रत्येक घरात नाही म्हणत आहे मी, पण प्रत्येक कॉलनीत एक तरी सभा, संवाद सगळ्यात महत्त्वाचा आहे. लोकांना दुःखामध्ये ना खांद्यावर हात ठेवणारा माणूस लागतो. पैसे देऊन कधीही दुःख मिटत नाही. पैसे दिले म्हणजे दुःख मिटत नाही. आई ज्यावेळी
एखाद्या लहान मुलाला लागल्यानंतर कुशीत घेते, ती काय बाळाला पैसे देत नाही ना, ती माया देते. आणि हा मायस व्यक्तिमत्व आज मगाचपासून मी बघतो, तुम्ही आल्यानंतर जो काय धूमधडाका केलात, हे मायस व्यक्तिमत्व इथे बसलंय. त्याचं नाव अविनाश आहे, लक्षात ठेवा. ज्याचा कधी नाश होणार नाही, कधीच त्याच्या ध्येयाचा. त्याचं नाव अविनाश आहे. त्यामुळे तुम्हाला एक साधी गोष्ट सांगतो, अविनाशचं व्यक्तिमत्व कसं आहे. उपदेश हल्ली कोणीही ऐकत नाही. मी ज्ञानसाधना शिकवायचो, हे मग ज्ञानसाधनाचा विद्यार्थी आहे. ज्ञानसाधनामध्ये मी त्यांना सांगायचो, आपल्या कॉलेजचं नाव छोटुमल गोटुमल कॉलेज ऑफ आर्ट्स अँड सायन्स नाही आहे, आमच्या कॉलेजचं नाव ज्ञानसाधना आहे. म्हणजे ज्ञानाची साधना करा. त्यामुळे माझी मुलं एवढी टार्गेट होती, हा सोडून ते म्हणायचे, सर तुम्ही म्हणताय ज्ञानसाधना, पण ज्ञान आम्हाला साधे ना. तर मी त्यांना पुन्हा म्हणायचो, बरोबर आहे तुमचं, ज्ञान कधीच साधे ना. त्यासाठी कर्म करावं लागतं. आणि हे जे आहे, त्यावेळी आमच्या कॉलेजला असं म्हणायचे की ह्या कॉलेजला ॲडमिशन घेऊ नये, हे बदमाशांचं कॉलेज आहे वगैरे वगैरे वगैरे. आणि ठाणा कॉलेजमध्ये सगळे जायचे ॲडमिशन घ्यायला. मी त्यावेळी एका भाषणात सांगितलं होतं, आता माझी मुलं असतील की जी कामगार वस्तीतून आलेली असतील, लांबून लांबून आलेली असतील, फी भरायला पैसे नसेल, खायला सुद्धा बदंत असेल, पण एक 20 वर्षाने बघा माझी मुलं सगळ्या सांस्कृतिक क्षेत्रात असतील. आणि त्यामुळे ह्याला पाहिल्यानंतर आम्ही काय दिलं असेल, आम्ही 80% 85% केले नाहीत, पण एखाद्या गरीब साध्या विद्यार्थ्याला माणूस करण्याचं केलं आम्ही, माणूस. आणि मानवत्व फार महत्त्वाचं असतं. म्हणून गोष्ट सांगतो, हिसाबनीती सगळ्यांना माहिती आहे, ससा आणि कासवाची गोष्ट सगळ्यांना माहिती आहे. ससा आणि कासव कोण इथे एकही माणूस नसायचा ज्याला माहिती नाही गोष्ट. हो, ससा काय झाला, तो झाडाखाली झोपला आणि मग कासव आला दुडदुडू काय करत, आणि तो विनिंग पॉईंटवर गेला. आणि खाली तात्पर्य काय, प्रयत्न केल्यावर कधीतरी यश मिळतेच. जुन्या झाल्या गोष्टी. नवीन गोष्ट सांगतो मी याच्या पुढची. हिसाबनीती काही काही गोष्टी या इतक्या रद्दड झालेल्या आहेत. पहिलं वाक्य काय आहे, ससा आणि कासव यांची शर्यत लागली. चुकीचं वाक्य. शर्यत कधी लागत नाही, लावली जाते. शर्यत लावली जाते, लागत नाही कधी. पण त्यावेळी आपण लहान होतो, त्यामुळे आपल्याला काही कळत नव्हतं, त्यामुळे लागली बाबा. असं कसं काय लागली, अरे पीटी उषा आणि मी याच्यामध्ये लागेल का. मग कासव काय आणि ससा कोण, ससा माहिती नाही का कोणाला. मग ही कोणी लावली शर्यत, याला म्हणतात राजकारण. कासवाची आणि सशाची शर्यत लावणं हे सगळं वरून ठरलेलं असतं, लक्षात घ्या. पण आम्ही गृहीत धरलं, चला लागली बुवा, शर्यत लागली. मग काय झालं, हा कुर्मगती चालणारा कासव आणि तुरु 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 चालणारा ससा हा पुढे गेला. सशाने मागे पाहिलं, बघतो तर कासव अजून येतोय. मग आपण झोप काढूया. मग झाडाच्या खाली झाला, झोपला. तर बघा गोष्टीत चूक काय बघा. आता ससा झोपला हे कासवाला माहिती होतं ना, तू बाजूने गेला असेल ना, मग त्याला कळलं नाही की बाबा अरे झोपलास काय, आपली शर्यत लागली ना, चल ना आपण पळूया. कासव असं कधीच बोलत नाही. आणि ससा झोपला, मग कासव विजयी झाला. मोर त्याच्या पुढची गोष्ट आहे. त्याच्या पुढची गोष्ट अशोक बागवेंनी लिहिलेली आहे. हा जो ससा हरला हिसाबनीतीमधला, त्याचा दूरदर्शनवर एकदा इंटरव्ह्यू झाला. एकदा इंटरव्ह्यू घेतलं
दूरदर्शनवर कधी इंटरव्ह्यू द्यायला जाऊ नका, कारण इंटरव्ह्यू घेणारे जास्त बोलतात. त्यामुळे तो ससा असा बसलाय आणि इंटरव्ह्यू घेणारा माणूस म्हणतोय, का हो ससे भाऊ, तुम्ही असे एवढे सुंदर चालणारे पळणारे आणि तुम्ही झोपला काय? आणि तो कासव जिंकला ना. ससा काय म्हणाला माहिती आहे? ससा म्हणाला, कोण म्हणालं मी झोपलो होतो? कोण म्हणालं मी झोपलो होतो? मी झोपलो नव्हतोच. ज्यावेळी कासव बाजूला आला तर मला वाटलं तो मला उठवेल, पण मी झोपेचं सोंग घेतलं होतं. तर इंटरव्ह्यू घेणारे म्हणाले, का बुवा झोपेचं सोंग का घेतलं? तर सस्याने दिलेलं उत्तर लक्षात घ्या. ते सस्याचं काळीज काय बघा. ससा म्हणाला, कासव आयुष्यात कधीही विजयी होणारच नाही हे मला माहिती होतं. जो आयुष्यात कधीही विजयी होत नाही त्याला विजयाचा आनंद चेहऱ्यावर बघावा म्हणून मी झोपेचं सोंग घेतलं होतं. याला म्हणतात सौजन्य. हे सौजन्य या माणसाकडे आहे, हे सौजन्य आहे. पण आता शर्यत लागलेली नाही आणि लावलेली नाही. जिंकायचं आहे ते आपणच जिंकायचं आहे, कितीही ससा बरं असेल का काय असेल. आणि हे जर तुम्ही लक्षात ठेवलं की आपल्या माणसाचं सद्गुण हे समोरच्या माणसाला कळण्यासाठी जी जी साधनं असतील ती साधनं आपण केलीच पाहिजे. आणि ही जास्त जबाबदारी तुमच्यावर आहे. आम्ही बोलणारे लोक आहोत, मी काय मोर्चात जाणारा माणूस नाही. पण तुमच्याकडे ते तुम्ही दुवा आहात. संपूर्ण मतदार आणि उमेदवार ह्याच्या मधला जो दुवा आहे ते पदाधिकारी आहेत. त्यामुळे हे मोठे आहेत आणि तुमच्या खांद्यावर ही सगळी धुरा आहे. आणि ही धुरा होण्यासाठी एकी कशी पाहिजे ती पुढे सांगतो. एक छोटीशी गोष्ट आहे 2 मिनिटाची. मला गोष्टी सांगण्याचा फार नाद आहे, कारण गोष्टीतनं लगेच कळतं. आपण उपदेश केला ना, शेजाऱ्यावर प्रेम करावं, चांगलं असेल तो तर तो कोण ऐकत नाही. पण असं असं केलं बघा, अमक्याने केलं की लगेच कान टवकारतात लोक. तर ती गोष्ट अशी एकदा मी सांगितली होती कुसुमाग्रहांच्या ह्याच्यात. आज ती मुद्दामून सांगतो, कारण एवढी संख्या पाहिल्यानंतर मला इतकं भरून आलं मगाशी, इतकं भरून आलं की एक कोपरा, एक खुर्ची रिकामी नाही. एवढे प्रेम करणारी माणसं अविनाशवर आहेत. आणि अशा पाठबळावर कोण जिंकणार नाही. मला तर आताच वाटतं ही विजयाचीच सभा आहे असंच वाटायला लागले मला. एवढं मला वाटतं यार. ते शेवटची गोष्ट सांगतो आणि थांबतो. एकदा मानस सरोवरामध्ये हंस आणि हंसिणी जलक्रीडा करत असताना अचानक कावळ्याची झुंड आली. आता प्रत्येकाने प्रत्येकाचा अर्थ लावा. कावळे कोण, ससा आपला हा कोण, हंस कोण? हंस आणि हंसिणी जलक्रीडा करत असताना मानस सरोवरामध्ये कावळ्याची झुंड आली. कावळ्याचा नेता पुढे झाला आणि हात जोडून म्हणाला, हे मानस सरोवर आमचं आहे, तेव्हा तुम्ही खाली करा. अरे हंस म्हणाला, पिढ्यानपिढ्या इथे मी आंघोळ करतोय, हे हंसाचं आहे आणि तुम्ही आता कुठून आलात आणि म्हणताय मानस सरोवर खाली करा. त्याने जरडावून सांगितलं हंसाने की हे मानस सरोवर आमचं आहे म्हणून, हंसाचे आहे. कावळ्याचा नेता फार चतुर होता. ह्या चतुर लोकांपासून जरा सावध राहा. तो हात जोडून काय म्हणाला माहिती आहे? बरोबर आहे तुमचं, मानस सरोवर हंसाचंच आहे, पण हंस कोण, तुम्ही की आम्ही? ठरवणार कोण? हंस कोण, तुम्ही की आम्ही? ठरवणार कोण? पुन्हा हात जोडून म्हणाला कावळ्याचा नेता की कमीत कमी भ्रष्ट शासनाला लोकशाही म्हणतात. बघा वाक्य, कमीत कमी भ्रष्ट शासन जे असतं त्याला लोकशाही म्हणतात. आपण असं करूया, ज्यांना वाटतं तुम्ही हंस आहात त्यांनी लाल पानं आणायची, ज्याला वाटतं मी हंस आहे त्यांनी हिरवी पानं आणायची. आणि त्यावेळी हिरव्या पानांचा खच पडला, कारण कावळ्यांची संख्या जास्त होती.
आणि कावळ्याचा नेता म्हणाला, बघा लोकशाहीने ठरलेले आहे, मतदानाने ठरलेले आहे, मी हंस आहे, तेव्हा तुम्ही मानस सरोवर खाली करा आणि निघून जा. बिचारा हंस त्या लोकशाहीच्या निर्णयाला मनस्विक सांभाळून तिथून बाहेर पडला. आणि ज्याने आयुष्यात कधी पाणी पाहिलं नव्हतं ते कावळे सगळे त्या पाण्यामध्ये फडफड 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 करायला लागले. असे चाललेला हंस पुढे चाललाय, हंसिणी मागे चालले, उत्तरेला दक्षिणेला गमन करायला लागले. वाटेत त्यांना एक गरुड भेटला. गरुड म्हणाला, ओ हो हो हो, उत्तरेचे राजहंस आज दक्षिणेकडे कुठे चाललेले आहेत. तर राजहंसाने सगळी हकीकत सांगितली. असे झाले, कावळे आले, लोकशाही पद्धतीने मतदान झाले, असे आले, धमूक झाले. गरुड एकदम चिडला. तो म्हणाला, ते कोण ठरवणार हंस कोण आहे ते? उद्या ते माझ्या शिखरावर, माझ्या डोंगरावर सुद्धा ते हक्क सांगतील. जा संघर्ष करा. कोण सांगतोय? गरुड. कुणाला? हंसाला. काय सांगतोय? संघर्ष करा. आणि गरुड निघून गेला. फुकटचे सल्ले देणारे असे असतात, लक्षात ठेवा. तो असं नाही म्हणाला, मी येतो, हां मी संघर्ष करतो तुमच्याबरोबर, नाही. किंवा तुम लढो हम कपडे तो संभालते, नाही, ते पण नाही. आणि गरुड निघून गेला. हंसाच्या डोक्यामध्ये त्या गरुडाचा विचार असा आला, तो मागे फिरला. हंस मागे फिरला. हंसिणी म्हणाली, काय करताय तुम्ही नाथ? म्हणे, मी संघर्ष करणार. क्रोधाने, रागाने पेटलेला नर आणि वानर सारखाच असतो. नर आणि वानर सारखाच असतो. तो परत फिरल्यावर हंसिणी काय म्हणाली बघा. ह्याला म्हणतात आपलेपणा. हे घरातल्या लोकांचं आपण ऐकायला पाहिजे. कधी कधी स्त्रिया फार चांगला उपदेश करतात नवऱ्याला, कधी कधी. आता ती हंसिणी काय म्हणाली बघा. हंसिणी म्हणाली, तुम्ही असा अविचार करू नका, संघर्ष करू नका, ते संख्येने जास्त आहेत, त्यामुळे तुम्ही त्या मानस सरोवर सोडून द्या. हो, तुम्ही जिथे पोहाल ते मानस सरोवर असेल. तुमचं असं लक्षात येईल. काय वाक्य आहे, तुम्ही जिथे पोहाल ते मानस सरोवर असेल. पण मी मगाशी सांगितल्याप्रमाणे क्रोधाने पेटलेला नर आणि वानर याच्या डोक्यात काहीच शिरत नाही. तो गेल्यानंतर कावळ्याचा नेता पुढे आला. म्हणाला, ओ हो हो हो, अतिथी देवो भव, असुनी खास मालक घरचा, म्हणती चोर त्याला, परवशता पाश दैवे ज्याच्या गळा लागला. ज्यांचं सरोवर आहे त्या माणसाला पाहुणं म्हणणं ही कावळ्यांची नीती असते. हंस म्हणाला, नाही, मला संघर्ष करायचा आहे. कावळ्याचा नेता म्हणाला, असं काय करता, 4 दिवस राहा, मस्तपैकी आस्वाद घ्या सरोवराचा आणि तुम्ही निघून जा. हंस म्हणाला, नाही, संघर्ष करायचा आहे. आणि तिथे मानस सरोवराच्या काठावर 2 प्रेत पडली होती, एक हंसाचं आणि एक हंसिणीचं. हे दृश्य मानस सरोवराच्या काठावर असलेल्या झाडाच्या ढोलीत खारीने पाहिलं. आणि खार पुढे झाली आणि म्हणाली की अन्याय अन्याय अन्याय. कावळा म्हणाला, कसला अन्याय, कसला अन्याय? जे एव्हरीथिंग इज फेअर इन लव्ह अँड वॉर. त्यामुळे तिसरं प्रेत होतं आणि ते खारीचं होतं. आणि तात्पर्य, गोष्ट इथे संपले. आणि तात्पर्य काय सांगितलंय बघा, हे तात्पर्य नीट आहे का. 3 प्रेत पडलेत मानस सरोवराच्या काठावर आणि तो कथालेखक तात्पर्य सांगतो. ते तात्पर्य असं की सत्य, खरेपणा जर लोकांना सांगायचं असेल तर तेव्हासुद्धा संख्येचं बळ लागतं. संख्या महत्त्वाची आहे. त्यामुळे कितीही क्वालिटी असली तरी संख्या फार महत्त्वाची आहे. आणि संख्या जोपर्यंत आपण ठेवत नाही तोपर्यंत तुमचं काम थांबलेलं नाही.
कारण मतदान हे संख्येवर अवलंबून असतं, ते क्वालिटीवर अवलंबून नसतं. त्या क्षणाला संख्या महत्त्वाची असते आणि म्हणून संख्येनं निवडून देणं. अविनाश जाधवसारख्या अतिशय चांगल्या माणसाला, सद्गुणी माणसाला जर आपल्याला निवडून द्यायचं असेल तर उद्या मी म्हटलं होतं की प्रत्यक्ष मतदानाच्या दिवशी आपण एवढे उत्साही पाहिजे, प्रत्येक घराघरात जाऊन माणसांना आणणं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. आणि त्यावेळी तो क्षण ज्यावेळी येईल आणि त्यावेळी याच्या 5 पट संख्या ज्यावेळी इथं येईल त्यावेळी माझं इथे येणं सार्थकी लागेल, लक्षात ठेवा.